नमस्कार. माय फिटनेस क्लबमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर जिम करत असताना अनेक शंका, कुशंका किंवा प्रश्न तयार होतात. तर त्या प्रश्नाचं निराकरण आज आपण करूयात. तर सोबत आहेत आपले शुभम सर आहेत, भूमीप्रसाद सर आहेत, आदित्य सर आहेत. तर चर्चेला सुरुवात करू आपण. सर आजकाल जी नवी पिढी आहे त्यांच्या मनात अशा शंका आहेत की वर्कआउट किती वेळ केला पाहिजे आपण. तर त्याच्याबद्दल थोडं तुमचं मार्गदर्शन थोडं द्या आम्हाला. तर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या मनात हा विचार येतो, की वर्कआउट किती वेळ केला पाहिजे? तर ते डिपेंड आहे, प्रत्येकावर अवलंबून आहे. जर तुम्ही नॅचरली फिटनेससाठी करत असाल, तर 1 तास, सव्वा तास खूप आहे. जर तुम्ही नेक्स्ट लेव्हलला बॉडी बिल्डिंग करत असाल किंवा तुम्ही ॲथलीट असाल, तर तुमच्या डाएटनुसार तुमच्या डाएटमध्ये सप्लिमेंट असतील, इतर काही गोष्टी असतील कंप्लीट करण्यासाठी बॉडी बिल्डिंग वगैरे, तर तुम्ही 1.5 तास, 2 तास किंवा सकाळी 1.5 तास, संध्याकाळी 1.5 तास असंही करू शकता. आणि ते सर प्रत्येकावर. त्यामध्ये एक क्वेश्चन मला ऍड करायचा होता की रेस्ट किती वेळाचा घेतला पाहिजे ड्युरिंग प्रत्येक सेट मध्ये. हां, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. काय होतं, आपण ज्यावेळी वर्कआउट करतो, त्यावेळी आपली बॉडी पंप होणं थांबते. याचं कारण आहे आपण जास्त 1 सेट हम्म. मारायचा, 5 मिनिट बसायचं, तर ते पूर्ण चुकीचं आहे. तर त्यामध्ये आपण काय करावं लागतं, अ, जर समजा तुम्ही खूप हेवी मारत असाल, लेग असेल, तर 40 सेकंद, 50 सेकंद ठीक आहे आणि कमीत कमी 40 सेकंद ते 30 सेकंदाचा रेस्ट असावा लागतो एका सेटमध्ये. तुमच्या शरीराला चांगला पंप पण येईल. धन्यवाद सर तुम्ही दिलेलं मार्गदर्शन.